दरम्यान मतदारसंघांमधल्या दुबार नावांवरनं ठाकरे गटातले नेते चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमवर आरोप केलाय। एमआयएमकडनं दुबार नोंदणीच नाही तर 2 वेळेला मतदान झाल्याचं चंद्रकांत खैरेंचं म्हणणं आहे। त्यांच्याशी देखील आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला, आपण पाहूया। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 4 मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर दुबार नावं असल्याची तक्रार करण्यात आली आहे। ठाकरे गटाकडून 3ही मतदारसंघामध्ये जवळपास 1 लाखपेक्षा अधिक मतदार हे डबल असल्याचं तक्रार केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांची देखील चंद्रकांत खैरे यांनी भेट घेतली होती। त्यांचा काय अनुभव आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। का अशा पद्धतीची तक्रार तुम्ही केली आहे आणि तुम्हाला काय अनुभव आहे? नाही, मागचा अनुभव असा आहे की मागच्या 2019ला त्याच्या आधी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन मी इलेक्शन कमिशनकडे गेलो होतो दिल्लीला, आणि त्यांना मी सांगितलं होतं। मग त्यांनी एक इमिजिएटली कसं पत्र दिलं होतं त्यावेळेच्या कलेक्टरला, चौधरीला, पण त्या चौधरींनी सुद्धा काही काम नव्हतं केलं। शेवटी जे व्हायचं तेच झालं। 4-4 ठिकाणी नावं, एकाच घरातील त्या नावं असतात, ते एक इकडं असं करून सगळा गोंधळ केला होता। पण तरी ठीक आहे, झालं, मतदान झालं, हे आम्ही पडलो असेल, काय झालं असेल, त्याला तेही कारणीभूत आहे। आता ह्यावेळेस मात्र आम्ही परत एकदा भेटून त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या याद्या अपडेट कराव्या लागतील, आणि बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी 2-2 नावं, 3-3 नावं आहे, कोणाचे नावं नाही आहे, कोणाचे आहे, कोणाचं नाव घरचं इकडे आहे, कोणाचं तिकडे आहे, हे तुम्ही त्या ठिकाणी हे असं तुम्ही लक्ष द्या, आणि त्या लक्ष करून प्रामाणिकपणे मतदान झालं पाहिजे हे तुम्ही त्या ठिकाणी करा। जर इकडे पण मतदानात नाव आहे, इथेही मतदान करणार, तिकडेही मतदान करणार, तर हा गुन्हा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।